जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 113 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता. 8 क्रमांकाचा जो श्लोक आहे, प्रकृतीम स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्न मवशम प्रकृतेर्वशात. या श्लोकावरच्या ओव्या आपण अभ्यासल्या होत्या. 106 ते 113 पर्यंत आपण आलो होतो. आणि या श्लोकावरच्या उर्वरित ओव्या आपल्याला आज अभ्यासायच्यात. काय विषय सुरू आहे? एक तर आज मागच्या आठवड्याचा खंड पडलेला आहे, त्यामुळे 2 आठवड्यांची संसाराची धूळ साचलेली आहे. मी माझ्याबद्दल बोलतोय. त्यामुळे एकदम बुद्धी शिरली पाहिजे. आधीच अध्याय 9 आहे. एवढ्या सूक्ष्मतेची सवय नाही, कारण अखंड स्थूलामध्ये मी जगत असतो. करूया थोडासा विचार. एक उजळणीच्या निमित्ताने विषय प्रवेश करण्याचा प्रयत्न करूया. फार मागे नको जायला. आपला 8वा श्लोक सुरू आहे. भगवंतांनी स्वतः दृष्टांत दिला होता. तो आपण बघितला होता. कोणता? यथाकाशस्थितो नित्यम वायू सर्वत्र गोमहान. चा वायू या आकाशामध्ये स्थित आहे, सर्वत्र गमन करणारा मोठा वायू वगैरे. त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहे. हे सांगून झालं. आपण त्याचा भरपूर विचार केला. त्याचा आशय पण आपण लक्षात घेतला की असंश्लेषेण एव स्थितानी. हे महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये जसं त्या वायूचं जे काम आहे, सुगंध दुर्गंध वाहून नेणं आणणं इत्यादी, पण त्यांनी जसं ते आकाश लिप्त होत नाही. कुठल्याच गोष्टीने आकाश लिप्त होत नाही. मला वाटतं कालच मी का कुठल्या तरी एका प्रवचनामध्ये या आठवड्यात परमपूज्य मन्नादेंचा दृष्टांत या संदर्भात सांगितला होता. खूप छान दृष्टांत. की या अवकाशातच सगळ्या गोष्टी असतात. त्या अवकाशात मन्नादेंचा दृष्टांत तो पान खाऊन भारतातले लोक जी पिचकारी मारतात, थुंकतात, त्याचा होता तो. पण थोडक्यामध्ये याच अवकाशामध्ये सगळं जे काही चाललेलं असतं, सुगंध दुर्गंध घाण स्वच्छ, सगळे विरोधाभासात्मक गोष्टी, त्यांनी ते जसं आकाश लिप्त होत नाही तसं 7व्या श्लोकाकडे येऊया. सर्वभूतानी कौंतेय प्रकृती यांती मामिका. म्हणजे अर्जुना, कल्पाचा शेवट होतो तेव्हा सर्व भूते माझ्या त्रिगुणात्मक मायेमध्ये लीन होतात, आणि कल्पाचा आरंभ होतो तेव्हा मी भूते पुन्हा उत्पन्न करतो. असं भगवंत 7व्या श्लोकात म्हणालेत. काय म्हटलंय तिथे? विसृजामी अहम कल्पक्षये पुनस्तानी आणि कल्पादो विसृजामी अहम. मी ती भूते पुन्हा उत्पन्न करतो. काय बघतोय आपण? उजळणीत सुरू आहे बरं का. विषय प्रवेशासाठी मी काही गोष्टींची आठवण किंवा स्मरण करून देतोय तुम्हाला, की भगवंत 7व्या श्लोकात म्हणाले की मी ती भूते पुन्हा उत्पन्न करतो. म्हणजे मी करतो. बरोबर? आपल्याला असं वाटू शकतं. दिवसभर मी पण तर तेच म्हणत असतो. मी करतो, मी करतो, मी करतो, मी केलं म्हणून झालं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर झालं नसतं. आणि परमपूज्य काका म्हणतात, फारच शहाणा असेल तर तो असता तर. रामकृष्ण हरी. पुढचं वाक्य लक्षात आलं असेल तुमच्या. पण भगवंताचं मी करतो म्हणणं असं नाही.
हे सांगणारा 8वा श्लोक आहे. त्याच्यासाठी इतकी सगळी मांडणी. जो श्लोक आपण आत्ता अभ्यासतो आहे. काय आहे हा 8वा श्लोक? आत्ताच मी वाचलं. प्रकृतीम स्वामवष्टभ्य विसृजामी पुनः पुनः भूतग्राममिमं कृष्ण मवशम प्रकृतीर्वशात. की मी करतो असं तर म्हटलं 7व्या श्लोकामध्ये. आता 8व्या श्लोकामध्ये त्याचं स्वरूप सांगतात आहे की मी करतो म्हणजे नेमकं मी काय करतो. तर मी स्वतःच्या प्रकृतीला सत्ता स्फूर्तीद्वारा दृढ करून किंवा स्वीकारून, त्या प्रकृतीचा मी स्वीकार करतो म्हणा, तिला सत्ता पुरवतो म्हणा. प्रकृतीच्या प्रभावाने परतंत्र असलेल्या या संपूर्ण भूत समुदायास भूतग्राम, हा संपूर्ण भूत समुदाय म्हणजे आपण सर्वजण, त्याच्यात चेतन अचेतन सगळे आले. म्हणजे ही संपूर्ण सृष्टी अत्यंत व्यापक आणि गुंतागुंतीची आहे. आपण आपल्याबद्दलच विचार करतो, पण आपण विसरून गेलेलो असतो की अनंत प्रकारचे वृक्ष, अनंत प्रकारचे प्राणी, अजूनही नवीन नवीन प्राणी सापडतात आधुनिक विज्ञानाला, विच आर नॉट डॉक्युमेंटेड येट. कल्पना करा. सर्व चर अचर संपूर्ण भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो. आणि हा भूत संपूर्ण समुदाय इथे काय म्हटलंय? अवशम, प्रकृतीच्या प्रभावाने परतंत्र असलेला. त्याला शुद्ध मराठीमध्ये चॉईसलेस एक्झिस्टन्स असं म्हणतात. चॉईसलेस एक्झिस्टन्स, कारण आपल्याला कोणी विचारलं नाही जन्माला यायचं आहे का, कुठे यायचं आहे, कधी यायचं आहे, कोणत्या आईबाबाच्या पोटी यायचं आहे, या देशात यायचं आहे का, त्या देशात यायचं आहे, आत्ता यायचं आहे का, नंतर यायचं आहे का, यायचंच नाही. कसलाच होता का आपल्याला काही पर्याय दिलेला होता का? नाही. अवश्य आपण आहोत. आणि कशाच्या माध्यमातून आहोत? आपणच केलेल्या कर्मांच्या माध्यमातून आहोत. मुद्दा म्हणजे हे प्रत्यक्षात करतं कोण आहे? आपण काय शिकतोय या श्लोकातून? प्रत्यक्षात करण्याचं काम जे आहे, ती ही माया, ती ही प्रकृती. आणि भगवंताचं काय म्हणूया, जर म्हणायचंच झालं आपल्या साध्या भाषेत, कर्तृत्व किंवा श्रेय काय आहे, तर केवळ सत्ता पुरवणं. केवळ सत्ता. आणि छोटे छोटे बारकावे असतात, पण विसृजामी पुनः पुन्हा याही श्लोकात म्हटलंय आणि आधीच्याही श्लोकात विसृजामी असा शब्द वापरलेला आहे. विसृजामी अहम. कारण सृजामी म्हणजे उत्पन्न करणं, जन्माला घालणं. त्याच्या पाठीमागे जो संस्कृत धातू आहे त्याचा अर्थ धारण करणं, गर्भधारण करणं उदाहरणार्थ, किंवा जन्माला घालणं, निर्माण करणं, अनेक सगळे त्याचे आशय आहेत. पण त्याला वी उपसर्ग लावलाय. विसृजामी म्हणजे वी हा उपसर्ग जेव्हा लागतो तेव्हा भिन्न पद्धतीने किंवा विशिष्ट पद्धतीने असा त्याचा अर्थ होतो. त्याच धातूचा जो अर्थ आहे तो. बारकावा एक छोटासा. पण संस्कृतचा अभ्यास कसा कामात येतो? का म्हणून पहिले संस्कृत भाषा व्याकरण पहिले शिकवतात आणि मग शास्त्राच्या अभ्यासाकडे आपल्याकडे जी एक पद्धत आहे पारंपरिक, त्याचं कारण हे आहे. त्यामुळे विसृजामी याचा अर्थ विशिष्ट पद्धतीने निर्माण करतो. हे भगवंत त्या शब्दातच सांगतात आहेत, सुचवतात आहेत. मग ती विशिष्ट पद्धत कोणती? तर ती या 8व्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे, ज्याच्यावरच्या ओव्या आपण मागच्या वेळेला 106 ते 113 अशा अभ्यासल्या होत्या. फक्त सत्ता पुरवतो. आपला सर्व व्यवहार सूर्योदय झाला की आपल्या सर्व व्यवहाराला सुरुवात होते. आपला अनुभव आहे. आणि सूर्यास्त झाला, अंधार पडला की आपला व्यवहार थांबतो. आता आजकाल सूर्यास्तानंतर म्हणजे अंधार झाल्यानंतर आपण दिवे लावून आपली सोय केलेली आहे. पण कल्पना करा, भारतात आपण सर्वजण राहिलेलो आहोत. इथे कधी कधी अनुभव येतो, दिवे गेलेत, वीज गेली. गेली होती या देशात, अमेरिकेत तर फारशी सवय नसते आपल्याला दिवे जाण्याची.
पण असं एकदा आमच्या झालं होतं. 4-5 तास नव्हते. नेमका रात्रीची वेळ होती. मला आठवतं आम्ही मागे बसलो होतो बाहेर अंगणामध्ये. का? कारण थोडा चंद्राचा प्रकाश होता. मुद्दा असा की बहुतांश व्यवहार आपला हा सूर्याचा उदय झाला आणि म्हणून सूर्याचा जो अस्त आहे ना, तो आपल्या प्रपंचाचा अस्त समजला जातो. त्या दिवसापुरती आपली कर्माचा तो अस्त असतो खरं. कर्म आवरल्या जातात. बहुतांश प्रजा झोपी जाते. बहुतांश. अनेक अशी शहरं आहेत जी झोपत नाहीत जगामध्ये. मुद्दा सोडून देऊ. पण आपला विषय हा सुरू आहे की सूर्याच्या प्रकाशात किंवा आजकाल आधुनिक विज्ञानाच्या कृपेमुळे दिव्याच्या प्रकाशात म्हणूया, आपले सर्व व्यवहार सुरू असतात. कोणी जेवण करत असतं, कोणी भांडण करत असतं, कोणी ऑफिसचं काम करत असतं, कोणी शेती करत असतं, कोणी युद्ध करत असतं. अनंत प्रकारचे अनंत जीवांचे अनंत व्यवहार सुरू असतात त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये. प्रश्न असा आहे, त्या व्यवहारामध्ये सूर्याचा सहभाग किती? कशासाठी आपण हे बोलतोय? सत्ता पुरवणं म्हणजे काय? की त्याच्याशिवाय व्यवहार तर होऊ शकत नाही, हे तेवढंच सत्य आहे. पण तो व्यवहारात सहभागी नसतो. एवढं बोलण्याचं कारण पुढे येणारच आहे म्हणा, पण आता विषय निघाला तर सांगून टाकतो. अनेक जण, जसा आपला अभ्यास जर नीट नसेल परमार्थाचा, तर कुठेतरी वाचायला मिळतं सगळं ईश्वरच करतो. मग सगळं जर ईश्वर करतो तर मी पापं केली तरी काय हरकत आहे? ईश्वरच करतो. ईश्वरच प्रेरणा देतो की नाही मला. हे जे अर्धवट आपल्याला जेव्हा ज्ञान असतं परमार्थाचं आणि आपण असे चुकीचे त्यातनं अर्थ काढतो, हे म्हणजे सूर्य मला पाप करण्याची प्रेरणा देतो असं म्हटल्यासारखं झालं. सूर्याचं काम काय आहे? फक्त प्रकाश पूर्ण. कारण पापं करायची असली आणि पुण्य करायचं असलं तरी सूर्यप्रकाश लागतो, प्रकाश लागतो. अंधारात कार्य करता येत नाही. तेवढीच भूमिका परमेश्वराची या जगननिर्मितीच्या बाबतीत आहे, असं हे सगळं सर्व श्लोक आपल्याला समजवत आहेत. भगवंत स्वतः सांगतात अर्जुनाला गुह्य तत्वज्ञान, की या ही सृष्टी जी आपल्याला दिसते आहे तिच्या निर्मितीचं रहस्य काय आहे. सर्प दिसतोय, रज्जूवरच दिसतोय, कारण सर्प रज्जूवरच भासतो. वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण त्याचा विचार केलेला आहे, पुन्हा तिकडे नको जायला. आत्ता आपण कोणत्या पातळीवरती आहोत? जग निर्माण झालेलं आहे, ते केलेलं आहे, आणि ते कसं निर्माण झालं आहे हे आपण समजून घेतो आहे या श्लोकांच्या माध्यमातून. 113 पर्यंत आलो होतो. 113वी जी ओवी, त्याच्यामध्ये मी आत्ता सर्व जे काही बोललो ते सर्व आलेलं आहे, की माऊलीने आधीच्या ओव्यांमध्ये दृष्टांत दिले. पण त्या दृष्टांतातला अभिप्राय काय आहे? तर ही जी काही भूतांची उत्पत्ती होते त्यासंबंधी माझे कर्तव्य एकही नाही. म्हणून 7व्या श्लोकामध्ये मगाशी मी जसं म्हणालो की भूते मी पुन्हा उत्पन्न करतो, हे बोलल्यानंतर मी करतो म्हटल्यावर असं कोणाला वाटू शकतं की अरे भगवंताकडे त्याचं कर्ते पण आहे, असा त्याचा अर्थ सरळ सरळ आपण नेहमीच्या पद्धतीने करू शकतो. पण तसा त्याचा अर्थ नाही, हे सांगणं चाललेलं आहे. मग त्याचा अर्थ काय आहे? स्वतः भगवंत 8व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं. आजच्या अभ्यासाकडे वळूया. ओवी क्रमांक 114. जैसी राये अधिष्ठिली प्रजा, व्यापारे आपुलिया काजा, तैसा प्रकृती संगू माझा, येर करणे ते येचे. ज्याप्रमाणे राजाने सत्तेच्या द्वारा अंगीकारलेली प्रजा आपापल्या इष्ट कार्याकरता व्यवहार करते. पुन्हा एक दृष्टांत.
त्याचप्रमाणे किंवा त्याप्रमाणे माझा प्रकृतीशी संबंध कल्पित आहे. म्हणून इतर जगदुत्पत्ती, स्थिती, नाशांची जी कृती आहे ती प्रकृतीची आहे. प्रकृती, माया, त्याची शक्ती, आणि तिला तो फक्त सत्ता पुरवतो. आणि हे राजाचंच उदाहरण किंवा हे दृष्टांत मागच्याला योगायोगाने आपण बोललो होतो, जसं शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला असा एक दृष्टांत आपण बोललो होतो मागच्याला. सत्ता म्हणजे काय समजून घेण्यासाठी. प्रत्यक्ष शिवाजी महाराज तिथे होते का? किंवा आपण म्हणतो सरकारने हे काम केलं, येतो का दिल्लीतून कोणी सरकारचा घमेले आणि फावडे उचलायला? नाही. त्याप्रमाणे पुढे मौली म्हणते की पाहे पा पूर्ण चंद्राची भेटी, समुद्री अपार भरते दाटी, तेथ चंद्रासी काय किरीटी उपखा पडे. अर्जुना असे पहा की पूर्ण चंद्राच्या भेटीने समुद्रात अमर्याद भरते, दाटते, तेव्हा चंद्राला काही श्रम पडतात काय? काय सुंदर दृष्टांत दिला बा माऊली. आपल्याला माहिती आहे समुद्रामध्ये काय येते, भरती पौर्णिमेच्या वेळेला. मग एवढं सगळं पाणी, सूर्याचं आपलं समुद्राचं, चंद्राला किती श्रम पडले असा प्रश्न. आपण असं म्हणतो का पौर्णिमा झाली ना, खूपच थकला असेल चंद्र आता, एवढं मोठं प्रचंड पाणी, त्याला भरती आणणं, असं कधीतरी विचार येतो का आपल्या मनामध्ये? थकला असेल चंद्र, त्याची झीज झाली असेल, त्याची शक्ती कमी पडली असेल, असं कधीतरी होतं का? नाही. मग काय होतं, केवळ त्याच्या उपस्थितीने, आता उपस्थिती शब्द फार महत्वाचा आहे, म्हणजे केवळ त्याच्या अस्तित्वाने ती समुद्रामध्ये भरती येते. आणि उपखा याचा अर्थ श्रम. उपखा हा शब्द आलेला आहे ज्ञानेश्वरीत बऱ्याच वेळेला, येणार आहे या अध्यायाती पुढे 309 क्रमांकाच्या ओवीमध्ये, सुंदर ओवी आहे. उपखा म्हणजे श्रम. तर जसं त्याला पडत नाही, किंवा पुढे म्हणतात जड परी जवळिका, लोह चळे तरी चळो का, तरी कवण क्षीण भ्राम का सन्निधानाचा. की केवळ जवळ राहण्याने जर लोखंड जर हालत असेल, केवळ जवळ राहण्याने जड लोखंड जर हालत असेल तर हाले नका. परंतु या कृतीत चुंबकाला केवळ जवळ राहण्याचा कोणता शीण आहे? आपल्याला माहिती आहे चुंबक आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. लोखंड, टाचण्या छोट्या छोट्या त्या, त्याची त्या चुंबकाची ताकद किती आहे त्याप्रमाणे त्याला किती कष्ट पडतात. ते काय करतं नेमका? काही नाही, केवळ त्याची काय, पुन्हा एकदा उपस्थिती, अस्तित्व. किंबहुना यापरी मी निज प्रकृती अंगीकारी, आणि भूतसृष्टी एकसरी प्रसवोची लागे. भगवंत म्हणतात की अधिक काय सांगावे, मी स्वतःच्या प्रकृतीचा स्वीकार करतो, तेव्हा ती प्रकृती या प्रकाराने एकसारखी भूतांची उत्पत्ती करू लागते. एकसारखी भूतांची उत्पत्ती करू लागते. कोण? ती प्रकृती, माया. कारण का? भगवंताने तिचा स्वीकार केलेला आहे. प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य. शुद्ध मराठीमध्ये काय होते? ती ऍक्टिवेट होते. ऍक्टिवेट होते. आणि हे सगळं तर अर्थातच समष्टीचं वर्णन सुरू आहे. पण हे समष्टीचं वर्णन ऐकता ऐकता आपण हे व्यष्टीला सुद्धा लावून घेऊ शकतो. कसा विचार करायचा म्हणजे, जसं आपली बुद्धी काय होते? ऍक्टिवेट होते. बुद्धी कार्य करते की नाही? अंतःकरण म्हणूया साध्या भाषेत, कारण त्यात चारी पदर येतात मग, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ते अंतःकरण ऍक्टिवेट होतं. का? कारण त्याला काय आहे? कुटस्थाचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून तर अंतःकरण म्हणजे आपलं मन किंवा आपली बुद्धी आपल्याला इतकी इतकी चेतन वाटते की त्याच्यावर शास्त्रज्ञ कितीही समजून सांगितलं तरी विश्वासच बसत नाही की आपलं अंतःकरण जड
म्हणजे अचेतन, जेवढा हा लॅपटॉप, हा ग्रंथ, हा टेबल, ही भिंत इत्यादी जेवढं जड आहे, तेवढंच माझं मन, बुद्धी जड आहे. पण ते काय होतात, जणू काही ऍक्टिवेट होतात का? कुटस्थ. मी एकदम गिअर चेंज केला, मला माहिती आहे. पण सांगणं हे सुरू आहे माझा उद्देश, की जसा समष्टीचं इथे वर्णन आहे, तेच व्यष्टीलाही लागू पडतं. फक्त शब्द बदलतात. तिकडे माया म्हटलं किंवा प्रकृती म्हटलं, इकडे त्याला विद्या म्हणतात. तिकडे परमात्मा, भगवंत स्वतःबद्दल बोलतात आहे, इथे त्याला कुटस्थ म्हटलं. या देहाच्या सापेक्षतेने त्याला आत्मा म्हटलं, कुटस्थ म्हटलं. पण देहाच्या निरपेक्षतेने ब्रह्मच. म्हणजे त्या कुटस्थाच्या अधिष्ठानामुळे ही आपली बुद्धी कार्यप्रवण होते, ऍक्टिव्हेट होते, म्हणजे कार्यप्रवण होते, कार्यरत होते. तसं परत येऊया आपण आपल्या समष्टीकडे, की भगवंत पुन्हा म्हणतात की मी स्वतःच्या प्रकृतीचा स्वीकार करतो. निज प्रकृती शब्द एक एक फार महत्वाचे असतात. कारण स्वाम अवष्टभ्य, प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य म्हटलेलं आहे. ह्रियते ह्यवशोपी सहा, मी नेहमीच आठवण करून देतो ही अवश, की ती भगवंताची दैवी हेषा, गुणमयी माझी शक्ती आहे ती अर्जुना. म्हणून निज शक्ती म्हटलंय, निज प्रकृती म्हटलाय, प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य म्हटलेलं आहे. भगवंताची शक्ती आहे. आणि तिचा स्वीकार जेव्हा भगवंत करतात, तिला सत्तारूपी अधिष्ठान पुरवतात, तेव्हा काय होतं, ती एकसारखी भूतांची उत्पत्ती करायला लागते, कार्यप्रवण होते. कल्प एक संपलं, दुसरं कल्प सुरू झालं, कल्पक्षय पुनस्तानी कल्पादो विसृजाम्यहम, आधीचा श्लोक. आणि जो हा भूतग्राम आघवा, 118 क्रमांकाची ओवी, जो हा भूतग्राम आघवा असे प्रकृती अधीन पांडवा, जैसी बीजाचिया वेल पालवा समर्थ भूमी. अजून एक सुंदर दृष्टांत माऊली देते की अर्जुना, हा जो सर्व भूत समुदाय आहे, भूतग्रामम हा शब्द 2-3 वेळा आलाय, त्याचे अस्तित्व प्रकृतीच्या अधीन आहे. जशी बीजापासून झालेल्या वेलींना व पालव्यांना आश्रय देण्यास भूमी समर्थ आहे. सर्व भूतांचं म्हणजे आपल्या सर्वांचं अस्तित्व कोणाच्या अधीन आहे? प्रकृतीच्या अधीन आहे. आणि माऊलीने दृष्टांत कसा दिलाय, की जशा वेली आहेत, वेलींना किंवा पालव्यांना कोणाचा आश्रय आहे? तर भूमीचा, बीजापासून झालेल्या, बीजापासून झालेल्या. बीज हा दृष्टांत आहे बरं. मग दृष्टांत काय आहे? बीज म्हणजे कर्माचं बीज असा अर्थ होतो. जीवाचं, जे आपल्या सर्वांचं जे कर्म, कारण या आपल्या पूर्वकर्मामुळेच आपल्याला जन्म घ्यावा लागला. मगाशीच आपण विचार केला, चॉईसलेस एक्झिस्टन्स. अनंत जन्मातली अनंत कर्म, त्यातली जी कर्म फलसन्मुख झाली, ती आपण प्रारब्ध नावाचं ते शिदोरी पॅकेज घेऊन या जन्मात आलेलो आहोत. म्हणजे माझं पूर्वकर्म माझ्या या जन्माला कारणीभूत आहे. आणि जर मला या जन्मात ज्ञान झालं नाही, तर माझ्या पुढच्याही सर्व जन्मांना माझी पूर्वकर्म आणि या जन्मातही सुरू असलेली आणि पुढच्या जन्मातही होणारी काय आहे, त्याला कारणीभूत राहणार आहेत. मुद्दा बीज कशाचं आहे? कर्माचं बीज आहे. आणि इथे बीजापासून झालेल्या वेलींना म्हटलेलं आहे. त्यामुळे वेली म्हणजे काय मग आता? द्राष्टांत बघतोय आपण, भूते म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण. जसं वेलीचं बीज असतं, तसं आपल्या जन्माला कारणीभूत आपल्या कर्माचं बीज. म्हणून वेली म्हणजे आपण स्वतः. आणि भूमी, इथे भूमीला काय म्हटलंय? जसं वेलीची ती आश्रय देण्यास समर्थ, तसं इथे भूमी याचा अर्थ प्रकृती किंवा अव्यक्त. कारण कल्पना करा, बीज पहिले कुठे असतं? भूमीतच असतं. काय सुंदर! मी म्हणलं ना, माऊलींचे दृष्टांत सुद्धा
अभ्यासावे लागतात ती ह्या दृष्टीने. बीज कुठे असतं? भूमीत असतं. मग आपलं कर्माचं बीज कुठे असतं? कल्पाच्या शेवटी म्हणूया अव्यक्तात असतं. अव्यक्त म्हणजे काय? प्रकृती, ज्याला सांख्य प्रधान म्हणतात. आणि मग जेव्हा ती वेल, त्या बीजातनं ती वेल उगवते म्हणूया, बाहेर येते, वाढते, त्याला आधार कोण पुरवतो पुन्हा? जमीन. त्याप्रमाणे, आणि म्हणून इथे म्हटलंय की या पालव्यांना आश्रय देण्यास भूमी समर्थ आहे. आपलं उपादान कारण संपूर्ण जगताचं, थोडक्यात उपादान कारणाबद्दलच बोलणं सुरू आहे, माया. आणि सर्वात शेवटी महत्वाचं, की जमिनीत नुसतं बी पडलं की झाड उगवतं का? कल्पना करा, एक अजून घटक राहिला ना. कोणता? पाण्याचं सान्निध्य. आणि 109 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊलींनी हाच दृष्टांत दिला होता. बीज जळाची जवळीक आहे आणि तेची शाखोपशाखी होय तैसे मज करणे आहे भूतांचे. म्हणजे या सर्व, ह्या बीज, मग ती जमीन, मग तो वेल, त्याला आधार, या सर्व प्रक्रियेमध्ये भगवंताची भूमिका, पाण्याचं फक्त सान्निध्य. पाण्याच्या सान्निध्यामध्ये. म्हणून तर उन्हाळ्यामध्ये, आता अमेरिकेत उन्हाळा सुरू आहे, सगळीकडे कसं दिसतंय? गवत पिवळं झालेलं आहे, जळलेलं आहे म्हणूया. काही दिवसांनी तेही दिसेन असं होतं. पण पावसाळा आला, पाऊस पडला, पाण्याचं सान्निध्य मिळालं, आपोआप हिरवं दिसायला लागतं की नाही सगळं? केवळ सान्निध्य. त्याच्यासाठी हा एवढा दृष्टांत माऊलींनी दिलं. त्यामुळे पाणी म्हणजे परमात्मा, बीज म्हणजे जीवाचं कर्म, भूमी म्हणजे प्रकृती किंवा व्यक्त, आणि वेल म्हणजे ही सर्व भूत. नातरी बाळादिका वयसा, गोसावी देहसंग जैसा, अथवा घनावळी आकाशा वार्षीय जीवी. 119 क्रमांकाची ओवी माऊली अजून एक दृष्टांत देतात. किंवा बाल्य, तारुण्य, वार्धक्य, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, मूर्छा, समाधी, जन्म आणि मरण, या सर्व अवस्थांचा स्वामी व देहाचा संबंध जसा आहे, किंवा आकाशात मेघांची मालिका येण्यास वर्षा ऋतू जसा कारण आहे. काय सांगणं चाललंय? बाल्य, तारुण्य, वार्धक्य अवस्था आहेत. कोणाच्या आहेत? देहाच्या आहेत. स्वप्न, जागृती, सुषुप्ती, या तीन रोजच्या पातळीवर आपल्या अनुभवाला येणाऱ्या अवस्था पुन्हा कोणाच्या आहेत? देहाच्या आहेत. मूर्छा, समाधी, आणि सगळ्यात शेवटी जन्म आणि मरण. कल्पना करा, आपण लहान होतो, मग तरुण, मग वार्धक्य, इत्यादी इत्यादी. पण नेमकं आपल्यातलं काय, हे जे 6 विकार आहेत, अस्ति जायते, वर्धते, विपरिमणते, अपक्षीयते, म्रियते वगैरे, हे विकार जे आहेत, या विकारांचं जे स्थित्यंतर आहे, किंवा जागृती, स्वप्न, सुषुप्ती, हे जे स्थित्यंतर आहे, किंवा मी लहान होतो, आता मी समजा तरुण आहे आणि मी म्हातारा आहे, यातला मी म्हातारा होतोय का? कल्पना करा, थोडासा विचार करा. आपल्याला लहानपणाच्या स्मृती नसतील, पण जेव्हापासून आपल्याला आठवत आहे तिथपासूनचा आपण विचार तर करू शकतो. मी म्हातारा होतोय, माझ्यात बदल होतात आहे, की या देहामध्ये बदल होतात आहेत? मी तोच आहे. ते प्रत्यभिज्ञा ज्ञान, नेहमीचा दृष्टांत. काय? आधी मी वडिलांचं बोट धरून शाळेत जात होतो, आता मी माझ्या नातवाला बोट धरून शाळेत घेऊन जातो. हे जे ज्ञान आहे, प्रत्यभिज्ञा म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. मुद्दा हा, की माझ्या वडिलांचं बोट धरून शाळेत जाणारा मी, आणि आता नातवाला शाळेत बोट धरून नेणारा मी, यातला मी तोच आहे. मी तोच आहे. बदल जे झाले ते शरीरामध्ये झाले, बदल जे झाले ते माझ्या अंतःकरणामध्ये झाले. आणि मगाशी आपण जे बोललो, या सर्वांचा स्वामी कोण आहे? व्यष्टीकडे, इथे माऊली पण व्यष्टीकडेच आलेली आहे. देहाचा स्वामी
ज्याला जीवात्मा किंवा कुटस्थ, कारण या अवस्था खरं जीवात्म्याला आहे. जीवाला मूर्छा येते, जीवाला स्वप्न पडतात. त्यामुळे ते स्वामी याचा अर्थ आत्मा असाच केला पाहिजे, कुटस्थ. त्याचा आणि या देहाचा जसा संबंध आहे, अगदी मगाशी मी जे म्हणालो की त्याच्याच अधिष्ठानावरती हे सर्व सुरू आहे, पण त्याचा काय संबंध आहे देहाशी? काहीही नाही. म्हणून तर हा देह असो अथवा जावो, आम्ही तो वस्तूची हो आहो. येऊन गेली ओवी आपल्या अभ्यासामध्ये. माऊली म्हणते, हे ज्यांनी जाणलं, हे ज्यांनी अनुभवलं, असा प्रत्यक्ष अनुभव ज्यांनी घेतला, तो स्वतःच्या देहासंबंधी काय म्हणतो? हा देह असो अथवा जावो, आम्ही तो वस्तूची व्हावं. वस्तू म्हणजे ब्रह्म, कुटस्थ. थोडक्यात काय सांगणं सुरू आहे की त्याचा आणि या देहाचा जसा संबंध नाही, दृष्टांत सुरू आहे, गोसावी देहसंग जैसा, त्याप्रमाणे थोडक्यात भगवंताचा आणि या सृष्टीचा संबंध नाही. का स्वप्नासी कारण निद्रा, तैसी प्रकृती हे नरेंद्रा, अशेषाही भूतसमुद्रा. गोसाविणी गा, किंवा स्वप्नाला कारण निद्रा, त्याप्रमाणे हे नरेंद्र अर्जुना, या संपूर्ण भूतरूपी समुद्राची स्वामिनी ही एकटी प्रकृती आहे. पुन्हा तेच सांगणं सुरू आहे सातत्याने, वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगणं सुरू आहे की याची स्वामिनी, स्वामिनी म्हणजे मालकीण किंवा आई, जन्माला घालणारी, कोण? ही प्रकृती आहे. पुढे म्हणतात, स्थावरा आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्मा, हे असो भूतग्रामा, प्रकृतीची मूळं. आता हा विषय असो, सारांश जड आणि चेतन, स्थूल आणि सूक्ष्म, या सर्व भूत समुदायाला एक प्रकृतीचं मूळ कारण आहे. कितीही सूक्ष्म असू द्या, पंचीकरण होण्याच्या आधीची जी पंचमहाभूतं अत्यंत सूक्ष्म आहेत, अत्यंत सूक्ष्म. आणि त्यापासून आपलं अंतःकरण तयार होतं, त्यापासून आपले इंद्रिय तयार होतात. म्हणून तर असता काय, कोणाला दिसलं का आपलं मन कुठल्या तरी मायक्रोस्कोप खाली दिसलं का, ते सापडलं का कुठल्या डॉक्टरला, कुठल्या शास्त्रज्ञाला? नाही सापडलं. दे ट्राय टू इन्फर अबाउट माइंड. म्हणून तर अजूनही धडपडत आहेत, आधुनिक विज्ञान अजूनही धडपडत आहे, न्यूरोसायन्स सुद्धा, टू अंडरस्टँड कॉन्शियसनेस. अत्यंत सूक्ष्म. मग इतक्या सूक्ष्मतेपासून ते ह्या सर्व आकाशगंगांपर्यंत, ग्रह तारे, या सर्व आकाशगंगा, ब्रह्मांड, कोट्यावधी ब्रह्मांडांपर्यंत आपण दोन, काय म्हणूया, टोकं घेतली, सूक्ष्मतेची आणि स्थूलतेची. पण ह्या सर्वांचं मूळ कारण, आणि मूळ कारण याचा अर्थ काय आहे? उपादान कारण काय आहे? प्रकृती. हेच एकमेव त्याला उपादान कारण आहे. कारण ही जी सूक्ष्म सृष्टी निर्माण होते ती कोणापासून होते? तमः प्रधान प्रकृतीपासून, असं शास्त्र सांगतं. आणि मग पुढे पंचीकरण होऊन सगळं स्थूल जग, इंद्रिय गोचर जग निर्माण होतं. आणि म्हणून एक सुंदर शास्त्राचा सिद्धांत आहे की व्यष्टीच्या बाबतीत बोलायचं झालं तर भ्रम हा अविद्येचा परिणाम आणि ब्रह्मावरचा विवर्त आहे, असं ते वाक्य आहे, सिद्धांत आहे. ही सृष्टी मला जशी दिसते तशी मला सत्य वाटणं, ती सत्य समजणं, याला भ्रम असं म्हणतात. हा जो भ्रम आहे तो कशामुळे होतो? तर तो अविद्येचा परिणाम आहे. आणि अविद्या, मगाशीच मी बोललो, व्यष्टीच्या बाबतीत अविद्या शब्द वापरतात, समष्टीच्या बाबतीत, ब्रह्मांडाच्या बाबतीत प्रकृती किंवा माया शब्द वापरतात, आणि पिंडाच्या बाबतीत अविद्या शब्द वापरतात. हा अविद्येचा परिणाम आहे. अविद्येमुळे मला हे जग काय होतं? प्रतीत होतं, सत्य वाटतं, भासतं, इत्यादी, अनुभवाला येतं, इत्यादी. सर्प कशामुळे दिसतो? भ्रम झाला म्हणून सर्प दिसतोय. पण सर्प अंतिमतः काय आहे?
रज्जूवरचा विवर्त आहे, म्हणून त्याला ब्रह्मावरचा विवर्त म्हटलेला आहे. समर्थांची एक नेहमीची ओवी माझी आवडती. काय? अविद्येने अविद्या देखिली. ऐकले असेल तुम्ही. अविद्येने अविद्या देखिली म्हणून गोष्टी विश्वासली, तुझी काया अवघी संचली अविद्येची, समर्थ म्हणून. अविद्येने अविद्या देखील का? कारण माझं अंतःकरण जे आहे ते सुद्धा कशाने बनलेलं आहे, त्याचं कशाचा परिणाम आहे तो आपण आत्ताच शिकलो सगळं. सूक्ष्मसृष्टी कशी निर्माण झाली? अपंचीकृत पंचमहाभूतांपासून. म्हणजे माझं अंतःकरण ज्याच्या साह्याने मी हे जग बघतो आणि समजावून घेतो, मला ते कळतं, त्याचं ज्ञान होतं, तेही काय आहे? अविद्येचीच निर्मिती आहे. इट इज अ प्रॉडक्ट ऑफ अविद्या. आणि ही जी स्थूलसृष्टी आहे जी मी बघतो तीही अविद्या. म्हणून अविद्येने अविद्या देखील म्हणून ही गोष्टी विश्वासली, म्हणून ते सत्य वाटतं. म्हणून तर जोपर्यंत मी अखंड रोज इंद्रिय पातळीवरतीच जगतो, स्थूल पातळीवरती जगतो, अखंड जगताचेच विचार करतो, हा काय म्हणाला, ती काय म्हणाली, तिला हे शोभतं का, हिला हे बरं दिसतं का, त्याने तसं बोलायला हवं होतं का, मला हे त्याचं आवडलं नाही, मला हे आवडतं, माझ्याच मनासारखं सगळं झालं पाहिजे. अभिव्यक्ती सांगितले सगळ्या. काय होतं, नाही तर हे शास्त्र जरा जास्तच वर्ण जायला लागतं, 40,000 फीट. नाही नाही, त्याचं हे डायरेक्ट मॅनिफेस्टेशन, अभिव्यक्ती आहेत आपल्या आयुष्यातल्या, जीवनातल्या रोजच्या. अखंड दिवसभर माझं चित्त ह्याच्यातच गुंतलेलं राहतं. कर्तव्य करणं वेगळं, कर्तव्य करावीच लागतात, ती केलीच पाहिजे. पण ती कर्तव्य करून ताबडतोब मी जेव्हा समेवरती येत नाही या आत्मज्ञानाच्या, म्हणजे माझं अनुसंधान चुकलेलं असतं दिवसभर, तेव्हा मग मी अत्यंत स्थूल आणि इंद्रिय पातळीवरच जगतो. आणि मग त्याच्या हेलकाव्यात त्याचे जे परिणाम आहे, त्या भोगामध्ये माझं जीवन सुरू असतं. काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कारण अविद्येने अविद्या देखील, त्याचं सत्यत्व हे मी मानून चालतो, समजून चालतो, गृहीत धरून चालतो. पण थोडक्यात सारांश काय आहे? जड आणि चेतन, स्थूल आणि सूक्ष्म या सर्व भूत समुदायाला एक प्रकृतीच मूळ कारण आहे. म्हणून भूते हन सृजावी का सृजिली प्रतिपाळावी, ये करणी न येती आघवी आमुचिया अंगा. मौली म्हणते की म्हणून भूते उत्पन्न करावीत आणि उत्पन्न केलेली पाळावीत, ही सर्व कर्तव्ये माझ्या पारमार्थिक स्वरूपाकडे येत नाहीत. पुन्हा माझं त्याच्यात काही कर्तृत्व नाही. कारण काय बघतोय आपण 7व्या श्लोकात, पुन्हा एकदा स्मरण करून देतो, मी ही भूते उत्पन्न करतो असं म्हटलं, पण 8व्या श्लोकात ताबडतोब स्पष्टीकरण आहे की मी करतो याचा अर्थ काय. विसृजामी, अहम म्हणजे काय, मी फक्त सत्ता पुरवतो. ते सौभाग्यवतींची ओटी भरतात, आपल्याला माहिती आहे, हळदी कुंकवाला बोलवतात. बायकांचा विशेष आवडता कार्यक्रम आहे तो. बरेच गोष्टी त्याच्यामध्ये काय 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 असतात. संक्रांतीच्या वेळेचं वेगळं, इतर वेळेचं वेगळं. पण मोठा तो त्यांचा हौसेचा कार्यक्रम असतो की नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते चाललं असतं त्यांचं सगळं, जे काही ओटी भरणं, एकमेकांना वाण देणं, खाणं पिणं, गप्पा टप्पा, सगळं सगळं इत्यादी. पण तिला ज्या कारणासाठी तिथे बोलवलं, कारण कोण आहे? तिचा पती सौभाग्यवती. तो तिथे असतो का? त्याची ओटी भरल्या जाते, त्याला बोलवतात खायला प्यायला, त्याला हळदी कुंकवाला बोलवतात. काय असतं तो? ह्याला म्हणतात सत्ता. त्यांनी सत्ता पुरवली आहे, म्हणून ही मिजास सुरू आहे. हे जे कर्तृत्व त्या नवऱ्याचं म्हणूया आपण या दृष्टांतामध्ये, ते कर्तृत्व भगवंताचं या सृष्टीमध्ये आहे. सत्ता फक्त त्यांनी केवळ त्याची उपस्थिती, केवळ तो आहे.
ज्याला अध्यक्ष म्हणतात, येणार आहे पुढच्या श्लोकात तो श्लोक येणार आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो उपस्थिती शब्द महत्वाचा आहे. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम पुढचा श्लोक आहे. केवळ त्याची उपस्थिती. आणि म्हणून एवढी सगळी अनंत भूत दिसत आहेत, अनंत ब्रह्मांड निर्माण झालेली आहेत, पण त्याचं कर्तृत्व या दृष्टीने पाहिलं तर ते माझ्याकडे नाही. मी करत नाही, मी फक्त सत्ता पुरवतो. जळी चंद्रिकेची या पसरती वेली, ते वाढी चंद्रे नाही केली, तेवी माते पावोने ठेली दुरी कर्मे. 123 क्रमांकाची ओवी. काय म्हणलं की पाण्यामध्ये प्रतिबिंब रूपाने चांदण्याच्या वेली पसरतात, तेव्हा त्यांची ती वाढ चंद्राने केलेली नसते. त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती स्थिती नाशांची कर्मे प्रकृती संबंधाने माझ्याजवळ येऊनही परमार्थता माझ्यापासून दूर राहतात. माझ्याजवळ येतात हे तरी का बरं? कारण त्याच्या उपस्थितीशिवाय काही होत नाही, उपस्थितीशिवाय. म्हणून पण प्रत्यक्षात तो काहीही करत नाही. ज्याला परमपूज्य काका एकदम साध्या भाषेत वर्णन करतात की त्या ईश्वराने हे जग निर्माण केलं आणि त्या बाबतीत तो बेखबर आहे, असं काका म्हणतात. ऐकलं असेल तुम्ही प्रवचनात वाक्य. बेखबर छान शब्द आहे. कारण मुळात त्यांनी ते केलेलंच नाहीये. त्यांनी फक्त काय केलंय? प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य, तिचा स्वीकार केला आणि तिने ही सर्व निर्मिती केली. आता प्रश्न असा निर्माण होतो की हे संपूर्ण जग आपल्याला माहिती आहे किती विषमतेने भरलेलं आहे. सर्वात अगदी म्हणजे सुरुवात करायची झाली तर भेदांमध्ये सर्वात प्रथम भेद येतो जड आणि चेतन. आपण सर्वांना कळू शकतं, चेतन आणि अचेतन. अनंत अनंत गोष्टींनी हे संपूर्ण जग भरलेलं आहे आणि अनंत ब्रह्मांड अशी आहेत. त्यामुळे त्याच्यात कितीतरी जड पदार्थ आहेत, कितीतरी चेतन पदार्थ आहेत. मनुष्य प्राणी आहे, मनुष्येतर प्राणी आहे. मनुष्यांमध्ये किती भेद आहे. कोणी उंच आहे, कोणी बुटका आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी गोरा आहे, कोणी काळा आहे, इत्यादी इत्यादी. आपण कल्पना करू शकतो. अनंत भेद आहेत, अनंत. इतकी विषमता या जगामध्ये आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की जसं पापपुण्यात्मक कर्म हे जीवाला बंधन करतं, आपल्याला माहिती आहे. पुण्याचं फल काय आहे? सुख. आणि पापाचं फल काय आहे? दुःख. पण दोन्हीही काय करतं आपल्याला? म्हणजे जीवाला बंधन करतं. पापपुण्यात्मक म्हणजे विषम कर्म आपण जेव्हा करतो, पुण्य आणि पाप विषम आहेत, तेव्हा आपल्याला ते बंधनात टाकतं. तसा असं वाटू शकतं की इतकं विषमतेने भरलेलं हे जग, त्या विषमतेशी परमेश्वराचे संबंध असला पाहिजे, अशी शंका येऊ शकते. आणि म्हणून भगवंत बोलतायत 9व्या श्लोकामध्ये, 9 क्रमांकाचा श्लोक मी वाचतो. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय, उदासीन वदासीन मसक्तं तेषु कर्मसु. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय, उदासीनवत् आसीनम असक्तम तेषु कर्मसु. अत्यंत मार्मिक श्लोक आहे आपल्यासाठी, तुम्हाला सांगतो. कारण वर्णन सुरू आहे भगवंताचं, पण त्यातनं आपल्याला खूप काही शिकायचं आहे. म्हणून मी म्हणालो अत्यंत मार्मिक श्लोक आहे. काय अर्थ आहे? अर्जुना, उदासीनाप्रमाणे उदासीनवत, निर्विकार असलेल्या म्हणजे आसीनम, आणि म्हणजे च जगाच्या उत्पत्ती स्थिती नाशांच्या त्या कर्मांमध्ये, तेषु कर्मसु, सक्त नसलेल्या, असक्तम मला म्हणजे माम, ती म्हणजे तानी, उत्पत्त्यादी कर्मे म्हणजे कर्माणी, बद्ध करीत म्हणजे निबध्यंती, नाहीत म्हणजे न. पदच्छेदासह अन्वय पुन्हा एकदा वाचून घेऊ. अर्जुना, उदासीनाप्रमाणे निर्विकार असलेल्या
आणि जगाच्या उत्पत्ती स्थितीनाशांच्या त्या कर्मांमध्ये सक्त नसलेल्या मला ती उत्पत्त्यादी कर्मे बद्ध करीत नाहीत. शंका येऊ शकते. एवढं जगाची निर्मिती केली, एवढं मोठं कार्य केलं, एवढं विषमतेने भरलेलं आहे, एवढे भेद आहेत, मग ह्याचं काहीतरी कुठेतरी भगवंताला लागेल का काय? जसं मी पुण्य केलं की मला काहीतरी फल प्राप्त होतं, पाप केलं की फल प्राप्त होतं, सुखदुःख रूप. ही शंका येऊ शकते. म्हणून हा 9 क्रमांकाचा श्लोक भगवंत सांगतायत की ही जी कर्म आहेत ही मला बद्ध का करत नाही. विसृजामी अहम असं म्हटलं. सृजन, त्याला सर्ग पण शब्द आहे. पण ही जी अनंत कर्म ती मला का बंधन करत नाहीत, तर उदासीनाप्रमाणे निर्विकार असलेल्या आणि कर्मांमध्ये मधलं शब्द आता सोडून देतोय मी. आपल्याला महत्वाचे शब्द कोणते आहे? उदासीनाप्रमाणे निर्विकार असलेल्या आणि कर्मांमध्ये सक्त नसलेल्या मला. काय अभिप्राय काय आहे भगवंतांचा? भगवंतांना नेमकं म्हणायचं काय आहे हे आपल्या बुद्धीने ठरवायचं नाही. काय करायचं? मग संतांचे पाय धरायचे. धरूया, आपण आचार्यांचे पाय धरूया. आचार्य सांगतात आहे भगवंतांचा अभिप्राय काय आहे. अन्यस्य अपि कर्तृत्वाभिमानाभाणः फलासंग अभावः. अन्यस्य अपि कर्तृत्वाभिमानाभावः फलासंगभावः च अबंध कारणम अन्यथा कर्मभिः बध्यते मूढः कोशकारवत, असं आचार्य म्हणतात. काय भाव आहे भगवंताचा? अभिप्राय काय आहे की अन्यस्य अपि म्हणजे ईश्वराप्रमाणेच कर्तृत्वाभिमानाभाव, म्हणजे त्याच्यामध्ये अभाव शब्द आहे. कर्तृत्वाभिमानाचा अभाव म्हणजे कर्तेपणाच्या अभिमानाचा अभाव आणि कर्मफलासंबंधी आसक्तीचा अभाव, फलासंगाभाव. काय करतो? अन्यस्य अपि म्हणजे दुसऱ्या जीवांना बंधनरहित करणारा आहे. जसं भगवंताला तो बंधनरहित ठेवतात ही कर्म, कारण भगवंत कसे आहेत? पुन्हा एकदा, तिथे कर्तृत्वाच्या अभिमानाचा अभाव आहे, क्रमांक 1. आणि क्रमांक 2, फलाच्या आसक्तीचा अभाव आहे. म्हणून ही कर्म भगवंतांना जशी बंधनं करत नाहीत, अन्यस्य अपि, त्याप्रमाणे इतरांना सुद्धा ती बंधनं, म्हणजे तुम्हाला आम्हाला सांगणं सुरू आहे बरं का, जीवाला ती बंधनं करत नाहीत. आणि असं जर केलं नाही तर अन्यथा कर्मांमुळे, आता आचार्यांनी मूढ शब्द वापरलाय बा, आणि मूढ शब्दाचा मूर्ख असा अर्थ होतो, म्हणजे फक्त अर्थ सांगतोय, कर्तृत्व सोडून सांगतोय. मूढ म्हटलेल्या आचार्यांनी, मूर्ख लोक रेशमाच्या किड्याप्रमाणे बंधनात पडतात. आता रेशमाच्या किड्याचा का दृष्टांत दिला आचार्यांनी? आपल्याला माहिती आहे रेशमाचा किडा स्वतःच जाळं विणतो. मी कोणतं जाळं विणतो स्वतःच्या भोवती? माझ्या कर्मांच्या कर्तृत्वाचं आणि त्याच्या फलाच्या आसक्तीचं. अखंड आयुष्यभर मी हेच करतोय. आणि आचार्यांनी मला मूढ म्हटलं, मूर्ख म्हटलं साध्या भाषेत. मूढ जरा बरं वाटतं ना संस्कृत, मूर्ख म्हटलं की फारच वाईट वाटतं. पण आता आचार्यच बोलतात तेव्हा ऐकून घेणंच भाग आहे. म्हणून मी म्हणालो की हा अत्यंत मार्मिक श्लोक आहे. कर्मयोगाचं रहस्य पुन्हा एकदा या श्लोकात आलेलं आहे. अखंड जाणीव. कारण सकाळी उठल्यापासून तर झोपेच्या शेवटच्या क्षणापर्यंत जर एक गोष्ट मी काही करत असेल तर मी अखंड कर्म करतोय बस. कायिक, वाचिक आणि मानसिक. आणि ती कर्म करत असताना जर हे तत्वज्ञान माझ्या लक्षात असेल भगवंतांनी सांगितलेलं, कोणतं? ही 2 अटी, या 2 अटींचं जर मी पालन करत असेल, कर्तेपणाच्या अभिमानाचा अभाव आणि कर्मफलाच्या आसक्तीचा अभाव. कर्मफलाचा अभाव म्हटलेला आहे का? नाही.
कारण कर्म फल दिल्याशिवाय निवृत्त होतच नाही, सिद्धांत आहे. मग कर्मफलाच्या आसक्तीचा अभाव जर माझ्या ठिकाणी असेल तर मला कोणतं फळ देतं मग ते निवृत्त होताना? चित्तशुद्धी नावाचं फल देतं. पण फल दिल्याशिवाय निवृत्त ते होत नाही. आणि मला बंधनात कोण टाकतं हे याच्यातनं फार सुंदर पद्धतीने आपल्याला शिकायला मिळत आहे. मला बंधनात याच गोष्टी दोन टाकतात. कर्तेपणाचा अभिमान, मी केलं, मी केलं, मी केलं, माझ्यामुळे झालं. मग अशी सुरुवातीला आपण हे सगळं बोललो. आणि फल, त्याचं फळ मला जसं पाहिजे तसंच हवं, तेव्हाच हवं, तितकंच हवं, तसंच हवं, तेव्हाच हवं. पुन्हा परमपूज्य काका म्हणतात, अतिशहाणा असेल तर तिला तितकं मिळू नये. ह्याही भानगडी असतात अजून आयुष्यामध्ये. तेही मीच ठरवायचं कोणाला किती फळ मिळायचं. आणि तरी माझा श्लोक पाठ आहेच. अर्ध्या झोपेतनं उठवलं तरी मला विचारला तरी मी सांगू शकतो काय? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. सांगून झालेलं आहे, असं नाही की पहिल्यांदा सांगतात आहे भगवंत. पण माझ्या कुठे लक्षात राहतं. आणि तरी तिथे मला वॉर्निंग दिलेली आहे, सावध केलेलं आहे, अधिकाराची भाषा वापरून. तुझा अधिकारच नाही आहे फळ ठरवण्याचा. कल्पना करा, आपल्या सर्वांचे जे चेहरे शुक्रवारी संध्याकाळी असे दिसतात की नाही, म्हणजे ज्यांच्या कॅमेऱ्यासुद्धा त्यांना नाही म्हणत आहे मी, मी माझ्याबद्दल बोलतोय का? कारण सोमवार ते शुक्रवार जे पॅकेज पाठीवर ओझं वाहतो मी कशाचं, कल्पना करा तुम्ही. खरंच विचार करण्यासारखे, हाऊ टू अप्लाय दिस नॉलेज इन डे टू डे लाईफ. अप्लाइड परमार्थ वेदांत ज्याच्यावर परमपूज्य काकांचा इतका भर आहे, ते अप्लिकेशन जेव्हा मी त्याचं वापरतो, ते त्याचं होणारं परिणाम काय आहे? तर मी जो थकून जातो आठवड्याच्या शेवटी, तो मी काम केल्याने थकत नसतो. मी केलेल्या कामाच्या जे फल मला अपेक्षित आहे ना, त्याच्या ओझ्याने थकत असतो. विचार करा आपल्या अंतःकरणामध्ये. कामाने मनुष्य फारसा थकत नाही. पण हे आपले जे चेहरे मी जे मगाशी म्हणालो, जे असे ओढलेले दिसतात, पडलेले दिसतात, अखंड दुःखी, लोकांना विचारावं असं वाटतं, अरे काय झालं, सगळं ठीक आहे ना घरात व्यवस्थित? कारण काहीतरी काम करून ठेवलेलं आहे ना आठवड्यावर, त्याचं फलाची अपेक्षा. माझा माझी नोकरी त्याने सुरक्षित राहिली पाहिजे इथपासून. म्हणजे सध्याचे दिवस असे आहे की नोकरीच्या सुरक्षिततेपासून सुरुवात होते. मग त्याच्या पुढच्या गोष्टी, मला काय पदोन्नती, म्हणजे शुद्ध मराठीत प्रमोशन मिळालं पाहिजे, बोनस मिळालं पाहिजे, बॉसने माझी वाहवा केली पाहिजे, इत्यादी इत्यादी, ज्याचं जे काय असेल ते. आणि त्या अपेक्षेचं ओझं घेऊन जगत असतो. कारण मुळामध्ये ते मी केलं, मी आहे तसा करता. आता हे व्यष्टीच्या बाबतीत तर आपण सगळं समजतंय आपल्याला भगवंत काय सांगतात आहे. पण मग एक फरक असा थोडासा आहे की इथे प्रकृती करते असं म्हणतात आहे, भगवंत स्वतः काही करत नाही. पण इथे कर्म तर मलाच करावं लागतं हो. भगवंत थोडी जातात ऑफिसमध्ये, मलाच जावं लागतं, मीच सगळं करतो. नाही, गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. पिंडाच्या बाबतीत तेच आहे. गुणेषु वर्तन्त. माझ्यातल्या अंतःकरणातले 3 गुण आणि त्याच्या अंतःकरणातले 3 गुण, त्यांचा आपापसातला चाललेला तो व्यवहार आहे, कुटस्थ रूपाने. इति मत्वा न सज्जते, मला त्याचा लेप लागत नाही. हे अखंड जर माझ्या अंतःकरणात तत्वज्ञान जागं असेल तर माझ्या हातातून उत्कृष्ट कर्म घडतं. पण मला त्याचा यत्किंचितही लेप लागत नाही. कारण मी कर्तेपणा घेत नाही, म्हणून मला भोगतेपणा सुद्धा घ्यावा लागत नाही. फळ मिळणारच आहे, त्याचं जे काही मिळायचं ते मिळणार आहे. आणि ते यत्न कसून करीन मी, यशदे रामा नदे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा. अत्यंत साध्या शब्दामध्ये गोंदवलेकर महाराज हेच सांगतात. त्याच्या पाठीमागे एवढं मोठं तत्वज्ञान आहे. जे काही त्याला फळ, कारण त्याच्यावर माझा अधिकारच नाही आहे, तो देईल ते जेव्हा मी आनंदाने स्वीकारतो, त्याला म्हणायचं कर्तेपणाच्या अभिमानाचा अभाव आणि कर्मफलासंबंधी आसक्तीचा अभाव. 124 क्रमांकाच्या ओळीकडे वळूया आपण. 9 9व्या श्लोकावरची. आणि सुटली या सिंधू जळाचा लोटू,
न शके धरू सैंधवाचा घाटू, तेवी सकळ कर्मा मीच शेवटू, ती काय बांधिती माते. आणि समुद्राच्या पाण्याचा लोट हा स्वैर वाहू लागल्यास त्याला मिठाचा घाट प्रतिबंध करू शकत नाही, कारण ते मिठच पाण्यात विरघळून जाते. त्याप्रमाणे सर्व कर्मांची समाप्ती माझ्यात जर आहे, तर ती कर्मे मला काय बद्ध करू शकतील. मौलींनी हे जे दोन दृष्टांत दिलेले आहेत, हे जशा या गोष्टी अशक्य आहेत, म्हणजे अशक्य गोष्टींचा दृष्टांत दिलेला आहे, तसंही कर्म भगवंताला बंधन करणं अशक्य आहे हे सांगणं सुरू आहे. धूमरजांची पिंजरी वाजती या वायुते जरी होकारी, का सूर्यबिंबा माझारी अंधारे शिरे. की धुराच्या कणांचा लहानसा चांदवा प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला जरा थांबा हो असे म्हणून जर बोलावू लागला, किंवा सूर्याच्या बिंबात अंधार शिरला, असल्या कल्पना माऊलींनीच कराव्या. सांगणं काय सुरू आहे थोडक्यात, हे जसं अशक्य आहे त्याप्रमाणे हे असो पर्वताचे हृदयीचे, जेवी पर्जन्य धारास्तव न खोचे, तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज. हे असंभवार्थी दृष्टांत असोत, ज्याप्रमाणे पर्वताच्या हृदयातील कोणताही पदार्थ पावसाच्या धारेने टोचला जात नाही, त्याप्रमाणे प्रकृतीची सर्व कर्मे मला स्पर्श करू शकत नाहीत. माऊलींचा अजून एक सुंदर दृष्टांत. काय, पर्वताच्या हृदयामध्ये एवढा प्रचंड पाऊस पडतो पर्वतावरती, काय थोडंफार एक काही फूट खोल पाणी आतमध्ये जाते असेल, बाकी सगळं पाणी कसं काय वाहून जातं, पण पर्वताचा जो अगदी गाभा आतलं तिथपर्यंत पाणी पोचू शकतं का, किंवा त्या पाणी जरी पोचत असेल असं आपण जरी गृहीत धरलं, तरी ते धारेने त्यात टोचलं जातं का, म्हणजे पावसाची जी धार असते ती आतपर्यंत शिरू शकते का, नाही. दृष्टांत देणं सुरू आहे. 127 क्रमांकाची उभी. येरवी ये प्रकृती विकारी, एक मीची असे अवधारी, परी उदासीनाची या परी करी ना करवी. एरवी या प्रकृतीपासून झालेल्या कार्यामध्ये मीच एक व्याप्त आहे की नाही. परंतु उदासीनाप्रमाणे मी काही करीत नाही आणि कोणाकडून करवीतही नाही. भगवंत व्याप्त आहेच, त्याची उपस्थिती आहेच, कारण त्यांनीच धारण केलेलं आहे तिला. कोणाला? माया नावाची त्याची जी शक्ती, प्रकृती नावाची जी शक्ती, स्वाम अवष्टभ्य, वारंवार आपण तो शब्द बघतोय, त्याचीच निजशक्ती. कारण शक्ती शक्तिमानाशिवाय राहू शकत नाही. अधिष्ठान शक्तिमानाच आहे तिला. त्यामुळे भगवंत म्हणतात आहे की या प्रकृतीपासून झालेल्या कार्यामध्ये, या संपूर्ण जगत हे जे प्रकृतीचं कार्य आहे, एक मीची असे अवधारी. पण मी जरी तिथे असलो तरी मी कसा आहे, पुन्हा एकदा, परी उदासीनाची या परी करीना करवी. अव्यक्त नामनी परमेश शक्ती, रणाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा, विवेक चूडामणीमध्ये आचार्य बोलतात आहे. मायेचं वर्णन आहे. अव्यक्त नामनी, तेव्हा अव्यक्त होती, आता झाली व्यक्त. अव्यक्त नामनी, तिचं नाव तिथं अव्यक्त आहे. परमेश शक्ती, परमेश्वराची शक्ती आहे. आणि पुन्हा एकदा, शक्ती शक्तिमानाशिवाय वेगळी राहू शकत नाही. म्हणून त्या संपूर्ण त्या प्रकृतीचं जे कार्य, जे संपूर्ण जगत आपल्याला दिसतं आहे, हा जो जगतरूपी सर्प आपल्याला दिसतो आहे, त्याच्या पाठीमागे काय आहे? परमार्थतः, वस्तुतः, तत्वतः रज्जू आहे. कारण सर्प हा रज्जुमयच असतो. कारण तिथे दोन पदार्थ आहेत का? एक दोरी आहे आणि एक साप आहे, असं असतं का? नाही. दोरीवरच सापाचा भ्रम आहे. त्यामुळे ज्या अर्थी मला हे दिसत आहे, नाम रूप कर्म द्वारेण, अध्यारोपित नामरूप कर्म द्वारेण ब्रह्मनिर्दिश्यते, आचार्य बोलतात या भाष्यामध्ये उपनिषदाच्या. मला दिसत आहे नामरूपाने भरलेलं जग,
कारण माझी इंद्रिय बनवलीच त्याच्यासाठी आहे. नामरूपच त्यांना दिसू शकतात. हे डोळे फक्त साकार गोष्टीच बघू शकतात, म्हणून तर आपल्याला आकाश दिसत नाही. छान दृष्टांत आहे तो. अनुभवाचा विषय आहे, निश्चित आहे. आकाश कशाला, वायूचं घ्या उदाहरण. अजून अजून एक भूत खाली येऊया, आपण स्थूलाकडे येऊया. वायू दिसतो का डोळ्यांनी? नाही. जाणवतो की नाही स्पर्श त्याचा? हो. पण दिसत का नाही? कारण हे डोळे साकार गोष्टी बघण्यासाठीच बनवलेले आहेत. आणि वायू कसा आहे? निराकार आहे. आकाश कसा आहे? निराकार आहे. ब्रह्मतत्व कसं आहे? निराकार आहे. मग ते दिसेल कसं? मुद्दा हा की पण ज्या अर्थी मला हे दिसत आहे, त्या अर्थी, ज्या अर्थी सर्पाचा भास होतो आहे, त्या अर्थी तिथे रज्जू वास्तवात आहे. म्हणून भगवंत म्हणतात आहे की या कार्यामध्ये मीच एक व्याप्त आहे. जैसा, बरं, आणि दुसरं कोणी नाही, मीच एक. त्या शब्दात तेही पण एक आहे, एक मीची म्हटलेल्या माऊलीने. कारण दुसरा कोणी नाहीच. आणि तो नाही अशी जागा नाही, तो नाही असा काळ नाही, आणि तो एका ठिकाणी जास्त आणि एका ठिकाणी कमी आहे असंही नाही. सदा सर्वत्र सम, अखंड आहे आणि आहे. जैसा दीपू ठेविला परिवरी, कवणा ते नियमी ना निवारी, आणि कवण कवणीय व्यापारी रहाटे तोही नेणे. 128 क्रमांकाची ओवी. मौली म्हणते की ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा कोणाला कोण्या कामाविषयी प्रवृत्त करीत नाही किंवा निवारण करीत नाही, अथवा कोण कोणत्या उद्योगात काय करीत आहे तेही तो जाणत नाही. मगाशी आपण सूर्याचा दृष्टांत घेतला होता, इथे दिव्याचा दृष्टांत आलेला आहे. तो सूर्य कोणालाही असं म्हणत नाहीत की तू पुण्य कर, ना तो सूर्य कोणाला असं म्हणतो की तू पाप कर, ना तो कोणाला असं म्हणतो की तू कर्म कर किंवा करू नको. तो काहीही म्हणत नाही. पण सर्वांना समान प्रकाश पुरवण्याचं काम मात्र तो अखंड करतो. अगदी त्याप्रमाणे ते दीपाचा दृष्टांत आहे. तो कोणालाही प्रवृत्तही करत नाही, कर्मामध्ये निवारणही करत नाही. हे कर्मामध्ये प्रवृत्त होणं, पाप पापकर्म करणं, पुण्यकर्म करणं, रागद्वेषाच्या माध्यमातून हे अनुकूल प्रतिकूलामुळे सगळी कर्म करणं, हे सर्व कशामुळे घडतं? हे माझ्या अंतःकरणात असलेला जो वासनेचा प्रभाव आहे, गुणांचा प्रभाव आहे. मगाशी मी जे बोललो की नाही तर मग कुठेतरी वाक्य ऐकायला येतं, सर्व ईश्वर करतो, मग ईश्वरानेच मला प्रेरणा दिली का पाप करण्याची? असा अर्थ होईल त्याचा. असा अर्थ नाही आहे. हे प्रश्न मला विचारण्यात येतात, म्हणून सांगतोय मी. असा चुकीचा अर्थ नाही आहे. त्या दिव्याची, त्या सूर्याची जी भूमिका, ती त्या ईश्वराची भूमिका आहे माझ्या अंतःकरणात. पण मला जी प्रेरणा होते एखादं कर्म करण्याची किंवा न करण्याची, त्याला जबाबदार कोण आहे? ती वासना. आणि त्या वासनानुसार बुद्धी निर्णय घेते. बुद्धी कर्मानुसारणी, भगवद्गीतेतलंच आहे. आणि त्याला ते 3 गुणांच्या अभिव्यक्ती असतात तिथे. पण कुटस्थ रूप, तो जो दीप माझ्या हृदयामध्ये आहे, आपल्या सर्वांच्या तैसा हृदयामध्ये मी रामो, तो कोणाला प्रवृत्त करत नाही की कोणाचं निवारण करत नाही. तो जैसा का साक्षी भूतू, गृह व्यापार प्रवृत्ती हेतू, तैसा भूतकर्मी अनासक्तू मी भूती असे. तो जसा साक्षीभूत असतो. साक्षीभूत असतो म्हणजे काय? असतो, पण प्रत्यक्ष कशातही सहभागी नसतो. निष्क्रिय साक्षी. परमपूज्य काकांनी त्याला अजून एक विशेषण लावलं आहे एका ठिकाणी, निष्क्रिय साक्षी. तो जसा साक्षीभूत असतो आणि घरातील कामधंद्याकडे प्रवृत्ती होण्याला सामान्य प्रयोजक असतो. सामान्य प्रयोजक म्हणजे काय? त्याच्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही, पण तो प्रत्यक्षात काहीच करत नाही. असं जर आपल्याला राहता आलं तर संसारामध्ये, प्रपंचामध्ये. कारण नाही तर हे तत्वज्ञान पुन्हा आपल्याला काही परीक्षा द्यायला जायचं नाही कुठे. 9व्या अध्यायाची परीक्षा, 50 गुणांचा पेपर, मार्कांचा पेपर, असं काही आहे का?
नाही. हे आपण कशासाठी शिकतोय, हे मी रोज माझ्या आयुष्यात कसं वापरायचं हे तत्वज्ञान ह्याच्यासाठी शिकतोय. आणि सुरुवातीला म्हणूनच आचार्यांच्या मदतीने आपण शिकलो की भगवंतांचा या श्लोकाचा अभिप्राय काय आहे. म्हणून एक सगुणातलं उदाहरण द्यायचं झालं तर परमपूज्य काका पहा प्रवचनात सांगतात काय, की त्या गोपींबरोबर रासक्रीडा करताना जो भगवान गोपाळकृष्णाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, लोणी चोरताना जो आनंद आहे, तोच आनंद शिशुपालाचा वध करतानाही आहे. का बरं दोन एक्स्ट्रीम दाखवून दिले, टोकाच्या भूमिका का? कारण मुळात हे मी करतच नाही आहे. मगाशी मी म्हणालो आपले चेहरे असे का दिसतात, तर ते त्या फलाच्या अपेक्षेने मी कर्तृत्व माझ्याकडे घेतलेलं असतं, म्हणून आपली अवस्था अशी होते, म्हणून अखंड दुःख भोगतो आपण. हे आपल्याला याच्यातून शिकायचं आहे. म्हणून आपल्यालाही जर सामान्य प्रयोजक म्हणून राहता आलं कर्म करताना, कर्म तर करायचं आहे, जी कर्तव्य माझ्या वाट्याला आलेली आहेत उत्कृष्ट पार पाडायची आहेत. भगवंत पुढे म्हणतात की त्याप्रमाणे मी भूतांच्या उत्पत्ती स्थिती लयाविषयी असंग असून भूतमात्रात साक्षी रूपाने आहे. असंग आहे, साक्षी रूपाने आहे. जी काही करते ती माझी माया करते आहे. आणि हे सांगणारी ही 129 क्रमांकाची ओवी. आता अशी शंका येऊ शकते काय, की एकीकडे भगवंत म्हणतात की या भूत समुदायाला मी उत्पन्न करतो, तो आपण अर्थ वाचला. आणि आता इथे म्हणतात की त्याचप्रमाणे मी उदासीनाप्रमाणे स्थित राहतो. म्हणजे थोडक्यात मी काहीच करत नाही. म्हणजे एकदा म्हणतात भूतसमुदायाला मी उत्पन्न करतो आणि एकदा म्हणतात उदासीनाप्रमाणे मी स्थित राहतो, म्हणजे मी काही करत नाही. या दोन बोलण्यामध्ये परस्पर विरोध आहे असं वाटू शकतं, अशी शंका निर्माण होऊ शकते. आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी म्हणून भगवंत श्लोक क्रमांक 10 मध्ये बोलतायत. पण ते या शुक्रवारी न बोलता पुढच्या शुक्रवारी बोलणार, कारण आपली वेळ झालेली आहे. आज आपण इथे थांबूया. पण पुढचा जो श्लोक आहे, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतु नानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते, त्याची ही प्रस्तावना आहे की भगवंत हे 10व्या श्लोकामध्ये स्वतःची भूमिका का स्पष्ट करतात आहे, मयाध्यक्षेण प्रकृती. तर ही जी विरोधाभासाचं एक शंका येऊ शकते की एकदा असं म्हणतात आहे एकदा तसं म्हणतात आहेत, तर मग नक्की काय, तर हे सांगण्यासाठी म्हणून पुढचा श्लोक क्रमांक 10 त्याचा आपण पुढच्या वेळेला अभ्यास करूया. आणि आज आपला अभ्यास 129 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलेला आहे. ते आपण थांबू आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ.